जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्र हो, आपले भारतीय संविधानविषयी अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. किमान 5 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे पुढीलप्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. संविधान सभेच्या सदस्यामधून स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाची यादी ज्यामध्ये कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव होते, ती कधी जाहीर झाली? 1. 3 ऑगस्ट 1947, 2. 14 ऑगस्ट 1947, 3. 15 ऑगस्ट 1947, 4. 26 जानेवारी 1950. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 3 ऑगस्ट 1947. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाची यादी 3 ऑगस्ट 1947 रोजी जाहीर झाली, ज्यामध्ये संविधान सभेतील अनेक सदस्यांचा समावेश होता. यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी हे मंत्रिमंडळ अधिकृतपणे कामाला लागले, ज्यात जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर B.R. आंबेडकर यांसारख्या संविधान सभेतील प्रमुख नेत्यांचा समावेश होता. हे सर्व नेते संविधान सभेचे सदस्य होते आणि त्यांनी भारताच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेचे सदस्य असलेले स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे म्हणजेच मुंबई प्रांताचे किती मंत्री होते? 1 मंत्री, 2 मंत्री, 3 मंत्री, 4 मंत्री. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 मंत्री. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात संविधान सभेचे सदस्य असलेले आणि मुंबई प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महत्त्वाचे मंत्री होते, जे भारताचे पहिले कायदा आणि न्यायमंत्री बनले. तसेच इतर काही सदस्य होते, पण डॉक्टर आंबेडकरांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे सदस्य होते, बंगाल आणि नंतर मुंबई राज्याचे प्रतिनिधी म्हणून आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात 15 ऑगस्ट 1947 रोजी कायदा आणि न्यायमंत्री बनले. तसेच मसुदा समितीचे अध्यक्षही होते. त्याचप्रमाणे नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान सभेत मुंबई प्रांतातून बालचंद्र महेश्वर गुप्ते यांसारखे सदस्य होते, पण ते थेट मंत्रिमंडळात होते का हे स्पष्ट नाही. थोडक्यात, मुंबई प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे आणि संविधान सभेचे सदस्य असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री होते. प्रश्न क्रमांक 3. संविधान सभेने वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्यानंतर संविधान सभेचे पहिले कार्य होते देशाचे राष्ट्रीय निशाण निश्चित करणे. तेव्हा राष्ट्रीय निशाण निश्चित करण्याचा ठराव संविधान सभेत कोणी व कधी मांडला? 1. डॉक्टर आंबेडकर, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. राजेंद्र प्रसाद, 4. सरोजिनी नायडू. आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पंडित जवाहरलाल नेहरू. भारताचे राष्ट्रीय निशाण म्हणजे ध्वज निश्चित करण्याचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेत मांडला होता, ज्या तिरंग्याच्या सध्याच्या स्वरूपाला म्हणजे केशरी, पांढरा, हिरवा आणि अशोक चक्र याला मान्यता देण्याची शिफारस केली होती. आणि हा ठराव संविधान सभेने मंजूर केला आणि तो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा अधिकृत ध्वज बनला. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या संविधानानुसार प्रधानमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त असू शकत नाही? 1. 10%, 2. 15%, 3. 20%, 4. 23%. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15%. भारताच्या संविधानानुसार प्रधानमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असू शकत नाही. हे 91व्या घटनादुरुस्तीने म्हणजे 2003 नुसार निश्चित केले आहे. हा नियम 91व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे कलम 75(1) मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, जेणेकरून मंत्रिमंडळ खूप मोठे होऊ नये. अपात्र ठरलेल्या सदस्यांना मंत्री बनवून सरकार पाडण्यापासून रोखणे आणि अनावश्यक मंत्रिमंडळ विस्तार टाळणे हा यामागचा उद्देश आहे. या नियमामुळे जर लोकसभेत 543 सदस्य असतील तर मंत्र्यांची कमाल संख्या जवळपास 80 ते 82 असू शकते. प्रश्न क्रमांक 5. संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना कधी केली व त्यामध्ये किती सदस्य होते? 1. 29 ऑगस्ट 1947 मध्ये 7, 2. 29 ऑगस्ट 1947 मध्ये 6, 3. 30 ऑगस्ट 1947 मध्ये 6, 4. 30 ऑगस्ट 1947 मध्ये 7.
आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 29 ऑगस्ट 1947 7. संविधान सभेने मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी केली आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह 7 सदस्य होते, ज्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याचे महत्त्वाचे काम केले. डॉक्टर B.R. आंबेडकरांची 30 ऑगस्ट 1947 रोजी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यामध्ये आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, N. गोपालस्वामी, K.M. मुन्शी, मोहम्मद सादुल्ला, B.L. मेतर आणि D.P. खेतान यांचा समावेश होता. मित्र हो, व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.